आज या ठिकाणी गोंदवले बुद्रुक कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी आम्ही शेतकरी विकास पॅनलचे सर्व 13चे 13 उमेदवार आणि आमचे समर्थक यांचं या ठिकाणी प्रथमतः मी स्वागत करतो। आणि ही जी विकास सोसायटी आहे ती परंपरा लाभलेली एक सोसायटी आहे। याच्यामध्ये यशवंतराव माने असतील, वसंतराव पाटील असतील, दिनकरराव मुखे असतील, या सर्व दिग्गज माणसांनी या सहकारी संस्थेचं निर्माण करून या संस्थेची एक ठसा सातारा जिल्हा पातळीवर निर्माण केलेला होता। आणि सलग 50-60 वर्ष झालं या सोसायटीमध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आणि सर्व शेती अवजारे प्रथमतः या सोसायटीमध्ये खताचं दुकान होतं, परंतु कालांतरानं या मार्केटमध्ये हे जे निर्माण झाल्यानंतर सोसायटी दुकान बंद झालेलं होतं। परंतु आता या सर्व दिग्गज माणसांनी जी परंपरा घालून दिलेली आहे, या सोसायटीमध्ये एकत्रित काम करून लोकांच्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं आणि सर्व सभासदांना समान न्याय देण्याचं जे काम आहे ते या 13 जणांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आणि गावातील सर्व शेतीपूरक व्यवसाय असतील, पेंडीचं दुकान असेल, खताचं दुकान असेल, या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल, पीक पाणी करण्याचं काय नियोजन असेल आणि जे काय ऑनलाईन कामं असतील या सोसायटीच्या माध्यमातून, काही KYC असेल किंवा 7/12 उतारे असतील, ते एकाच ठिकाणी मिळण्याच्या संबंधामध्ये काम या सोसायटीमार्फत आम्ही करणार आहोत। आणि जी परंपरा मागील ज्या माणसांनी निर्माण केलेली आहे, मग बुवासाहेब माने असतील, वसंतराव पाटील असतील, दिनकररावजी मुखे असतील, या सर्व परंपरा यांची जोपासना करून संस्था विजय कट्टे असतील, या सर्व माणसांनी जे आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून संस्था कशी ऊर्जित अवस्थेत येऊन संस्थेचं नाव लौकिक या तालुक्यामध्ये करण्याचं काम ही आमचं शेतकरी विकास पॅनल करणार आहे। आणि आमची खूण आहे छत्री, या छत्रीच्या चित्रावर शिक्का मारून सर्व पॅनलला बहुमताने विजय करावं असं मी आवाहन करतो। नमस्कार, मी कट्टे मालोजी गुलाबराव, एक सुशिक्षित उमेदवार म्हणून या सोसायटीची निवडणूक शेतकरी पॅनलद्वारे लढत आहे। आणि या सोसायटीमध्ये स्वच्छ पारदर्शक कारभार व्हावा, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं, शेतकऱ्यांच्या मुलांना पुरस्कार मिळावेत, शेतकऱ्यांना जे अधिक उत्पादन घेणारे शेतकरी आहेत त्यांना पुरस्कार मिळावेत, ह्या हेतूनं आम्ही हे पॅनल उभं केलेलं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही पेट्रोल पंप सुरू करू, त्याचबरोबर सेवा केंद्र सोसायटी चालू करू, सोसायटीच्या सदस्यांना जे हे करावं आपलं पीक पाणी असो किंवा 7/12वर बोजा चढवण्याचं काम जे तलाठी ऑफिसकडे करावं लागतं ते आम्ही जाग्यावरच उपलब्ध करून देऊ, करारपत्र आम्ही जाग्यावरच उपलब्ध करून देऊ। त्याचबरोबर आम्ही सोसायटीत अनेक सुधारणा घडवून आणू आणि सोसायटीचा विकास स्वच्छ पारदर्शक आम्ही करू। कुठल्याही प्रकारे सभासदांचा अपमान त्या ठिकाणी होणार नाही याची मी हमी देतो। सभासदांना योग्य सन्मान मान आम्ही उपलब्ध करून देऊ। सभासदांचं हित हाच आमचा जाहीरनामा आहे। सभासद हा आमचा मायबाप आहे। तेव्हा सर्व सभासदांना विनंती आहे की शेतकरी पॅनलच्या छत्री चिन्हावर शिक्का मारून आमच्या पॅनलला प्रचंड मताने विजय करावे ही अपेक्षा मी बाळगतो। जय हिंद। नमस्कार, मी मोहन रामचंद्र वाघमोडे, गोंदावले विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी या निवडणुकीत उभा आहे। आणि आमच्या पॅनलचं चित्र निशाणी छत्री आहे। विशेषतः सांगायचं म्हटलं तर आत्ता आमच्या वक्त्यांनी जे सांगितलं ते सगळं बरोबर आहे, परंतु अजूनही मला वाटतं की शेतकरी ही सोसायटी ही शेतकऱ्याशी निगडीत असलेली एक संस्था आहे। त्यांना वेळेवर कर्ज मिळणं, वेळेवर खत बियाणं हे मिळत नाही आणि खताची भारत देशामध्ये टंचाई असल्यामुळं जे दुकानदार वगैरे साठा वगैरे हे करतात, तर ते काम आम्ही सोसायटीमार्फत करण्याचा अगदी मनोभावी प्रयत्न करू। आणि सर्व मतदार बंधू भगिनींना आमची एक विनंती आहे की हा आमचा पॅनल सर्व जनतेसाठी काम करणार आहे, सर्व शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे। ही सहकार क्षेत्र आहे,
हे म्हणजे राजकीय क्षेत्र नाही, हे सहकार क्षेत्र आहे. तुमच्या माझ्या प्रयत्नातून ही संस्था पुढे न्यायची आहे. तुमच्या माझ्या मुलांच्यासाठी तिथं ई सेवासारखं क्लासेस वगैरे असं कॅम्प्युटरचं वगैरे सोसायटीमार्फत करण्याचा आम्ही अगदी जरूर प्रयत्न करू. नमस्कार, मी गोंदवले गावचा रहिवासी किसन तात्या सोकट्टे. आपल्याला पाठीमागील बिनविरोध झालेल्या सोसायटीमध्ये सर्व गावकऱ्यांनी इलेक्शन न करता काही जणांनी सोसायटीत निवडून दिले, परंतु त्याचा दुरुपयोग केला सत्ताधाऱ्यांनी आणि बहुमत असताना त्यांनी इलेक्शन लादले गेलं. आणि काही सभासदांना तिथे कर्जसुद्धा वाटप केलेलं नाही. तिथे त्यांच्यावर अन्याय केला, त्यासनी अपशब्द बोलण्यात आले. त्याच्यामुळे सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे सभासदांना की छत्री या चिन्हावर शिक्का मारून आमच्या पॅनलला विजय करा. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.